तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण आलोय पुण्यामध्ये, पुण्याच्या कात्रज झू मध्ये, हे राणी भागात. तर आपण आता गाड्यावर काय तिथे केलंय आणि आता चाललोय ते झू मध्ये, तिकडे आता जायचं आहे. तर आपला ब्लॉग हा पूर्ण नक्कीच बघा, खूप काही बघायला मिळेल. तर चला भेटू पुढे. तर मंडळी बघू शकता तुम्ही, आता आपण आलेलो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय मध्ये. तर आता आपण आतमध्ये जाणार, तिकीट वगैरे काढतो, आतमध्ये जाऊ. चाललो तिकीट काढायला, तिकीट वगैरे काढतो, नंतर मस्त आतमध्ये जातो आणि बघतो, तुम्हाला बाई दाखवतो. चला. तर मंडळी बघू शकता तुम्ही, पहिलाच एंट्रीचा नजारा. तर आता बघूया आपण कुठे जायचं आहे. तर मंडळी त्याच्यानंतर आपण बघतो सापांचा, बघू शकता तुम्ही, पूर्ण सर्व धामण साप आहे. तिला मोठ्या मोठ्या आहेत बघा. मंडईला आता इथे लागलेलं आहे आपल्याला कासव, बघू शकता तुम्ही. इथे पण आहेत, इथे पाण्यात पण आहेत. आजकर तर एकच आहे मंडळी, पण भाऊ आता इथे आहे घोण साप, बघू शकता. इथे स्लाय तर खालती पण आहे, बघू शकता खालती. बघू शकता इथे आहेत कासव, वेगळ्या प्रकारचे थोडे. आणि मित्रांनो, मगर आणि मच्छी आहे इकडे. चला फिश पुढे. तर म्हणते इथं काही नाही, आहे इकडे बघू शकता. थोडा मगर टाईप पण वाटते आणि आपण सरडा टाईप पण वाटतंय. तर मंडळी बघू शकता इथे आहे मगर. कसं आहे मंडळी बघू शकता इथे पण एक साप आहे, एकच दिसतंय मंडळी. इथं बघू शकता एकदम असं ते गोल्ड फिश टाईप मधले फिश आहे तिथे. आले तर मंडळी साप आता बघून झालेलं आहे. आता चालू आहे तर वाघा बघायला. आता कुठे इथे वाघा बघूया मंडळी. तर मंडळी खूप एकरात आहे, म्हणजे असं बोलतात 165 एकरात आहे बोलतात हा राणीबाग. आणि इथं आपल्या गाडीची सुविधा पण आहे, त्यांचं तिकीट वेगळं आहे, पण आपण चालतच फिरणार आहोत. तर चला बघूया अजून काय काय बघायला भेटतं. तुम्ही बघू शकता रानटी मांजरू एकच आहे, तो नुसता फिरतोय इकडं तिकडं, बघू शकता तुम्ही. भोका आहे तो, काय मांजर. आता इथे रान मांजर आहे, ते ती बघू शकता कुठे आहे ती दिसत नाही. ती बघा मंडळी, बघू शकता तुम्ही इकडे बसलेली आहे, ती बघा. वाघाचा ॲटिट्यूड आहे तिला. तर चला पुढं. तर मंडळी आता इथे आहे, पण चालू बघूया काय आहे. मंडळी बघू शकता तुम्ही, ते बसलाय तो. शेखरू नाव आहे माझा, शेखर आहे का म्हणते. बघू शकता तुम्ही, तो एकच आहे शेखरू. परत एकदा आलेली आहे गाडी, आम्ही चालतो पायी. तर चला पुढं. असं मला आला बघूया मंडळी, बघूया पटापट. चाललाय मंडळी पुढं. तो बघा शकता तुम्ही, अस्वल. दोन आहेत जोडी आहे, मस्त चालू आहे त्यांची पण. बहुतेक फुटबॉलच खेळते असं वाटतंय आम्हाला इथून. तर चला पुढं. सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला बिबट्या आता बघायला भेटणार आहे आपल्याला. तर बघूया कुठे आहे तो, कुठं आहे तो. आणि तो बघू शकता तुम्ही, बिबट्या तिथे बसलाय खाली. तर चला पुढं बघू शकता तुम्ही, चित्तल आहेत तिथे, बघू शकता मंडळी. इकडे खूप जास्त आहेत, इकडे नाही मंडळी, तिकडेच आहेत भरपूर, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इकडे मंडळी तो आता आहे वाघ, आणि बघू शकता तुम्ही तो झोपलाय तो तिथं. आम्ही त्यांना बघायला आलो नाही, तेच नाही. तर चला आता पुढं. इथं पांढरा वाघ आहे, तर तो बघू शकता तुम्ही, तो समोरच आहे आपल्या. तिथं बघू शकता तुम्ही.
तर मंडळी बघू शकता तुम्ही पांढरा वाघ तुम्ही बघू शकता. इथे आहे रानटी बफेलो असं बघू शकता तुम्ही. बघू शकता गोठ्यात बसले म्हैस. आमच्याकडे म्हैस बघायला आहे. तर मंडळी आता थोडा दमले, आता बसलो आम्ही. हे पण दमलेले आहेत. तर आता आम्ही थोडा बसू आणि आम्ही जाऊ आता पुढे. तर चला भेटू पुढे. तर तुम्ही इथे नील गाय आहेत. गाय सो गाईज गाय आपण बघतो. तर बघू शकता तुम्ही गाईच गाय. यो यो कालवीट आहेत बघू शकता. मंडळी किती भरपूर आहे तिथे. कालवीट मित्रांनो बघा झोपलेले आहेत कालवीट बघा मित्रांनो. तर चोरसिंगा असे त्यांचे नाव आहे तिथे. कसलं भारी वाटतं तुम्ही बघा मंडळी. चला पुढे. मंडळी तुम्ही आता बघू शकता लांडगा आला रे. अशा आल्या रे आला अशी गोष्ट असणार. लांडगा आता आपण आले बागाला. आता कुठे आहे लांडगा बघूया. तर मंडळी बघू शकता तुम्ही कोल्हा चालू आहे. पण हत्ती बघायला कुठे आहे तो हत्ती बघूया आता. मंदिर आता इथे सिंह आहे बोलतात. आता बघूया कुठे आहे तो सिंह. तरी सिंह तर नाही दिसला पण बघू शकता तुम्ही हत्ती. वीडियो बना के भेज देंगे. एकच आहे मंडळी. दोन आहेत दिसते का. दोन आहेत कुठे आहेत ना तो. इकडे काय बघू शकता तुम्ही मंडळी. ठीक आहे. तर मंडळी आपण आता जेवढं बघायला भेटलं तेवढं बघितला. तुम्हालाही दाखवला. तर जास्त काही बघण्यासारखं नव्हतं पण बरंच काय बघितलं. तर आता आम्ही आता चालू आहे बाहेर. जरा आता पुण्यामध्ये जरा बघू आता कुठे फिरूया नंतर मग. तर नमस्कार मंडळी. आपण दुपारी पण एकदा सारसबागची चालू पण टायमिंग इथला म्हणजे 4 वाजता चालू होतं. आता आम्ही आलो 5-5:30 झाले. तर बघू शकता इथला नजारा हा आहे सारसबागच्या बाहेरचा नजारा आणि इकडे आतमध्ये आहे सारसबाग. तर चला आतमध्ये जाऊ. तर मंडळी सारसबागच्या आतमध्ये आलोय आपण आणि बघू शकता तुम्ही सारसबागच्या आतला नजारा खूपच भारी असा. तरी बघा कसला भारी वाटतं इथं. तिकडे मंदिर पण आहे. मंदिरात पण जायचं आपल्याला. तर मंडळी बघू शकता तुम्ही सारसबाग मधला छोटासा तलाव म्हणजे बघू शकता कसला म्हणजे मासे बघा इथले कसले मोठे आहेत आणि तिथे कासव देखील आहेत. कसला भारी वाटते बघा नजारा. बघू शकता मंडळी. तर मंडळी बघू शकता तुम्ही कसला भारी वाटते इथं. भारीच वाटते सारसबाग. आणि इकडेही बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण अशी एकदम भारी किती मोठा असा म्हणजे तलाव आहे. आणि बघू शकता तुम्ही इकडे पण कासव आहेत भरपूर. तर मंडळी खूप भारी असं वाटते आणि खूप मजा येते. तर मंडळी फायनली आपण बाप्पा गणपतीचे आलो आहे. बाप्पाचं दर्शन हा आतून घेतलेला आहे. लाईनीत आलो आणि दर्शन घेतलेलं आहे. तर म्हणजे बरेच वेळा आम्ही पुण्यात आलतो आपण बाहेरूनच दर्शन घेतलेला. पण आज आम्ही आतून दर्शन घेतलं. बाप्पाचे खूप जवळ गेलो. त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं. खूप आम्हाला बरं वाटलं. तर आरती चालूच आहे मंडळी आणि गर्दी बघू शकता तुम्ही. तर नमस्कार मंडळी. आता आपण म्हणजे पुण्यातून बाहेर निघालो. म्हणजे पुण्यातून जाता बरोबर आपण पुण्याचं प्रसिद्ध म्हणजे श्री नारायण मंदिर म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. तर बोलू आपण तिथे जाऊ. तिथे दर्शन घेऊ बघू वगैरे मस्त. बघा तुम्ही कसला भारी वाटतं. किती मोठं आहे स्वामी नारायण मंदिर. चला आता आम्ही आतमध्ये चाललोय. तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं भारी वाटते बघू शकता तुम्ही. तर मंडळी आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूटिंगची परवानगी नसल्यामुळे आपण आतमध्ये शूट नाही केला आणि आपला ब्लॉग हा आपण इथंच एंड करतोय. आणि आतमध्ये खरंच खूप बघण्यासारखं आहे. चला भेटू पुढे.